औसा ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीवेळी शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या पोटात कापड राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। हा प्रकार आता उघडकीस आलेला आहे। औसातील डॉक्टरांकडून या महिलेच्या पोटात कापड राहिल्याचा आरोप महिलेसह तिच्या नातेवाईकांनी केलाय। उमरगा इथल्या एका खासगी रुग्णालयात सोनोग्राफी आणि सीटी स्कॅन केलं, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। ऑपरेशन करून महिलेच्या पोटातून 1.5 बाय 1 फुटाचा कापड बाहेर काढण्यात आलं। या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करू अशी माहिती औसा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे। औस्याला 12 तारखेला गेलो होतो सीझर करायला। मग तिने 13 तारखेला सीझर केले। सीझर करून 8 दिवस ठेवले। मग परत टाकी तोडून घरला पाठवले। मग त्याच्यानंतर पोटातून पाणी येऊ लागलं। सोनोग्राफ करके देखे तो उसमें गांठ बती। फिर गांठ बताने के बाद हम उमरगा गए सिटी स्कैन करने, तो फिर वहाँ पे भी गांठ बती। फिर ऑपरेशन करने के बाद वो कपड़ा निकला। ही जी आम्ही तक्रार आहे याची आम्ही नोंद घेतली व ते आम्ही वरिष्ठ कार्यालयास कळवलं आहे। वरिष्ठ कार्यालय यांनी याबाबत चौकशी करणार आहेत व या चौकशी झाल्यानंतर जे काही सत्य समोर येईल त्याबाबत पुढील योग्य ती कारवाई होईल।